नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट महिन्याचं राशीफळ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण एकदा जुलै महिन्याकडे मागे वळून पाहूया. कारण भविष्य कथनाचं खरं मूल्य तेव्हाच वाढतं जेव्हा मागील महिन्यात सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात कितपत घडल्या हे तुम्ही स्वतः अनुभवता. जुलै महिना तुमच्यापैकी अनेकांसाठी काही बाबतीत आव्हानात्मक तर काही बाबतीत समाधान देणारा ठरला असेल. विशेषतः आरोग्याच्या संदर्भात काही त्रास जाणवले असतील. काहींना शारीरिक दुखापत तर काहींना आरोग्यामुळे अतिरिक्त काळजी घ्यावी लागली असेल. याचबरोबर वैवाहिक जीवनातही काही छोट्या मोठ्या कारणामुळे तणाव निर्माण झाले असतील. पण याच काळात कार्यक्षेत्राने मात्र तुमची निराशा केली नसेल. नवीन संधी मिळाल्या असतील, नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या असतील, तुमच्या कामाचं कौतुक झालं असेल, भाग्याची साथही चांगली लाभली असेल. आर्थिक लाभाचे काही चांगले अनुभवही तुम्हाला आले असतील. म्हणूनच जुलै महिन्याचा विचार केला तर काही अडचणी असूनही प्रगतीची दिशा स्पष्ट दिसत होती. जर यापैकी कोणताही अनुभव तुम्हाला आला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतर तूळ राशींच्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. आता बोलूया ऑगस्ट महिन्याबद्दल. जर मला ऑगस्ट महिन्याचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन, हा महिना संधींचा आहे, पण त्या टिकवून ठेवण्यासाठी संयम आणि आर्थिक शिस्त हे दोन्ही आवश्यक आहेत. जुलै महिन्यामध्ये वैवाहिक जीवनात जे मतभेद झाले होते ते आता हळूहळू कमी होते. जीवनसाथी बरोबरचे संबंध सुधारतील. काहींना त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाण्याचा योगही येईल. मात्र या आनंदाबरोबरच एक महत्वाची सूचना सुद्धा महत्वाची ठरेल. या महिन्यात पैशाच्या बाबतीत निष्काळजीपणा अजिबात करू नका. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. फक्त चुकीचा आर्थिक निर्णय, चुकीची गुंतवणूक किंवा चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवून या महिन्यामध्ये जर का तुम्ही चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवलात तर तुमच्या मेहनतीवर पाणी फिरू शकतं. मित्रपरिवारांमध्ये किंवा भावंडांबरोबर काही छोट्या मोठ्या कारणांमुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. म्हणून प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडा संयम ठेवा, हे अधिक योग्य ठरेल. या महिन्यामध्ये प्रवासाचे योगही भरपूर आहेत. हे प्रवास काही वेळा कामानिमित्त असतील तर काही वेळा वैयक्तिक कारणासाठीही होतील. पण सततची धावपळ आणि जबाबदाऱ्या यामुळे मानसिक ताण काही प्रमाणात जाणवू शकतो. विशेषतः 20 तारखेनंतर आर्थिक व्यवहार करताना अधिक सावध राहा. फसवणूक, चुकीची गुंतवणूक किंवा घाईत घेतलेले आर्थिक निर्णय यापासून स्वतःला जपणं अत्यंत आवश्यक राहील. माझ्या अनुभवामध्ये तूळ राशीच्या व्यक्तींची एक गोष्ट नेहमी जाणवते, ही माणसं समतोल राखण्यात तरबेज असतात. पण जेव्हा एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा निर्णय घेताना संभ्रम निर्माण होतो. ऑगस्ट महिन्यात ग्रह तुम्हाला हाच संदेश देत आहे. संधी मिळेल तेव्हा तिचा लाभ घ्या, पण प्रत्येक निर्णयामध्ये विवेक आणि संयम मात्र कायम ठेवा. असं केलं तर हा महिना तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. या महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत जुलै महिन्याच्या तुलनेत निश्चितच सुधारणा दिसून येईल. गेल्या महिन्यामध्ये ज्या प्रकारचे आरोग्याचे त्रास जाणवत होते त्यामध्ये आता बराचसा दिलासा मिळेल. मोठे शारीरिक त्रास दिसत नाही. मात्र या महिन्यात प्रवासाचे प्रमाण मात्र वाढणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं गरजेचं राहील. कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा इतर कारणांनी वारंवार बाहेर जावं लागू शकतं. त्यामुळे थकवा, अनियमित दिनचर्या किंवा विश्रांती कमी मिळणं याचा परिणाम शरीरावर जाणवू शकतो. म्हणून शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण घेऊ नका. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्याचे पहिले 20 दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू शकतो. नवी उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात. तुमचे आर्थिक अंदाज बऱ्याच प्रमाणात योग्य ठरतील. काही नवीन संधी तुमच्या दारातही येतील आणि त्या स्वीकारण्याची संधीही तुम्हाला मिळेल. मात्र या चांगल्या कालावधीमध्ये एक गोष्ट विसरू नका. 20 तारखेनंतर आर्थिक व्यवहारांमध्ये जास्त सावधपणा गरजेचं राहील. विशेषतः गुंतवणूक, कागदपत्रे, मोठे व्यवहार किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून घेतलेले आर्थिक निर्णय यामध्ये घाई करू नका. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर मोठी जोखीम घेणं टाळा. कारण या काळात छोटासा चुकीचा अंदाजही नुकसान करून जाऊ शकतो. माझ्या अनुभवामध्ये तूळ राशीच्या व्यक्तींची एक विशेष गोष्ट नेहमी दिसते. या राशीची माणसं संधी ओळखण्यात हुशार असतात.
पण समोरच्यावर पटकन विश्वास ठेवण्याची सवय काही वेळा अडचण निर्माण करते. म्हणून या महिन्यामध्ये विश्वास ठेवा, पण पडताळणी केल्याशिवाय कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. घरातील वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर काही प्रमाणात अस्वस्थता जाणवू शकते. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना वेळ द्या, त्यांची काळजी घ्या. या महिन्यात घराशी संबंधित मोठे निर्णय किंवा मोठ्या स्वरूपाची कामं शक्यतो पुढे ढकललेलीच चांगली. योग्य वेळ आल्यावर त्याचे परिणाम अधिक समाधानकारक मिळतील. एकंदरीत पाहिलं तर हा महिन्याचा पूर्वार्ध तुम्हाला संधी देणार आहे आणि उत्तरार्ध सावधगिरी बाळगण्याचा संदेश देणार आहे. जर तुम्ही संयम, योग्य नियोजन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही गोष्टी जपल्या तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी प्रगती, समाधान आणि नवीन संधी घेऊन येईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर या महिन्यात काही छोट्या मोठ्या रुसव्या फुगव्यांचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. पण त्यामुळे नातं तुटण्यासारखी परिस्थिती मात्र निर्माण होईल असे काही ग्रहयोग नाही. उलट, जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला वेळ दिला, तिच्या भावनांना समजून घेतलं, तर हेच नातं आणखीन मजबूत होऊ शकतं. लहानशा गैरसमजांना मोठं रूप देऊ नका, कारण अनेक वेळा समस्या परिस्थितीमध्ये नसते तर आपल्या प्रतिक्रियेमध्ये असते. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हा महिना तुलनेने चांगला राहील. तरीही नियमित तपासण्या, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती याकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी वर्गासाठीही हा महिना सकारात्मक राहील. एकाग्रता वाढेल, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या तयारीमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. सातत्य मात्र ठेवा. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत ऑगस्ट महिना जुलैपेक्षा निश्चितच अधिक समाधान देणारा आहे. जीवनसाथी बरोबरचे मतभेद कमी होतील, एकमेकांना वेळ देता येईल. काहींना एकत्र प्रवास किंवा बाहेर फिरायला जाण्याचे योगही येतील. या काळात नात्यातील विश्वास पुन्हा मजबूत होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या बाबतीत हा महिना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. सहकार्यांची मदतही योग्य वेळी मिळेल. काही व्यक्तींना पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा करिअरमध्ये पुढं पाऊल टाकण्याची संधी मिळू शकते. विशेषतः 14 ते 17 तारखेपर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो कालावधी आहे तो अधिक अनुकूल राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये माझ्या अनुभवामध्ये तुळ राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे योग्य संधी ओळखण्याची क्षमता. पण कधी कधी निर्णय घेण्यास उशीर केल्यामुळे हाती आलेली संधीही निसटते. म्हणून या महिन्यात जिथे योग्य संधी मिळेल तिथे आत्मविश्वासाने पुढे जा, पण घाई करून नये. जर पूर्ण विचार करायचा झाला तर नीट विचार करूनच योग्य निर्णय घेणं गरजेचं ठरेल. हीच या महिन्यातील यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. या महिन्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिन्याच्या 20 ते 22 तारखेनंतरचा कालावधी. या काळात आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावध राहणं गरजेचं आहे. कोणालाही मोठी रक्कम उधार देणं, नवीन गुंतवणूक करणं, कागदपत्रांवर घाईघाईने सह्या करणं किंवा कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आर्थिक निर्णय घेणं या सर्व गोष्टी शक्यतो टाळा. कारण या काळात चुकीचा अंदाज किंवा चुकीची माहिती तुमचं नुकसान करू शकते. महिन्याचे पहिले 20 दिवस मात्र तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येत आहेत. त्यामुळे महत्त्वाची कामं, नवीन सुरुवात, करिअरशी संबंधित निर्णय किंवा आर्थिक नियोजन शक्यतो या कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 12 ऑगस्टला अमावास्या आहे आणि 28 ऑगस्टला पौर्णिमा असून त्याच दिवशी रक्षाबंधनाचा पवित्र सण सुद्धा आहे. चॅनलच्या तर्फे तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. अमावास्या आणि पौर्णिमेच्या आसपास तसंच या महिन्याच्या उत्तरार्धात मोठ्या कमिटमेंट, महत्त्वाचे व्यवहार आणि आयुष्यातला दिशा बदलवणारे निर्णय यामध्ये विशेष संयम बाळगा. माझ्या अनुभवामध्ये तुळ राशीच्या व्यक्तींचा सर्वात उत्तम गुण म्हणजे प्रत्येक परिस्थितीत समतोल राखण्याची क्षमता. आणि हाच गुण या महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. जर कुठे मतभेद झाले तर शांत राहा. जर आर्थिक अडचण आली तर घाई करू नका. जर निर्णय घ्यायचा असेल तर दोनदा विचार करा. ऑगस्ट महिना तुम्हाला थांबवण्यासाठी आलेला नाही तर अधिक परिपक्व बनवण्यासाठी आलेला आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात तर करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि वैयक्तिक आयुष्यातील समाधान
या तीनही गोष्टी तुम्हाला निश्चित अनुभवास मिळतील. महिना संपल्यानंतर या व्हिडिओवर पुन्हा या आणि मी सांगितलेल्या भविष्यापैकी किती गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडल्या हे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा प्रत्येक अनुभव इतर तुळ राशीच्या व्यक्तींनाही योग्य दिशा देईल. ईश्वर करो ऑगस्ट 2026 तुमच्या आयुष्यात संतुलन, यश, योग्य निर्णय आणि समृद्धी घेऊन येऊ. धन्यवाद.